अधिक मास महात्म्य अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी श्री गुरु समर्था. भाविकांते मोक्षदाता अनाथनाथा कृपावंता करुणा करा दीनबंधो. अगाध भक्तीचा महिमा भक्तप्रिय सर्वोत्तमा भक्तिवीन निरर्थक जन्मा प्राणी यांचा निर्धारे. या लागी भाव धरून अंतरी प्रचित घ्यावी शरीरी आत्मप्रचित गुरु प्रचित वरी शास्त्र प्रचित तिसरी जाणीजे. म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य सोये बोलिला श्री अनंत ही जाणीजे शास्त्र प्रचित. एका दृष्टांत दुसरा वक्ता वदेल अर्थांतर तो जाणीजे गुरु कृपा साचार. भाव धरून उकलावे अंतर मग साक्षात्कार आत्मप्रचिती. तेव्हा तिन्ही प्रचिती घेऊन पर्वतावे श्रुतेजनी या उपरी मलमास कथनी श्रुतेजनी परिसावी. लक्ष्मीनारायण संवाद उची श्रुतिया करू विशद. ऐका विचक्षण सावध जेणे हरेल वेद मानसी. चिराब्दीजा वदे पुरुषोत्तमा अनुपम्य ऐकिला जी महिमा. तरी पुढील परिसावे नेमा कवने परी आचरावे. कवन उद्धरोनी गेला कवने नेमासा साधिला. हा तव विस्तार आगळा कृपा करून वदावा. ऐकून लक्ष्मीची वाणी बोलता झाला चक्रपाणी. मने ऐक हो शुभ कल्याणी एकाग्र करून मानस. मेरू सिंधोतू नगरी वर्तते बहुविस्तरा. नामना शिवपुरी ख्याता शिवस्यती प्रिया सदा. गोकर्णस्य गिरेः प्राश्वे प्रसादाट्टलभूषिता. ब्रह्माश्चर्यवती रम्या रम्य चत्वर शोभिता. नाना ब्राह्मण संयुक्ता क्षतियैश्च विराजिता. वैश्यः शूद्रेस्तनानैश्च संयुक्ता सत्यवदीभिः. तस्यामासी सदाचारः शूद्रः कश्चिद्वरोग्रही. नाम्नपि विप्रदसोऽसौ समर्नापि तथा विदेह. तस्य पत्नी विप्रदासिसा नामना शुभलक्षणा. साध्वी पतिपरा प्युराज्ञासन्निता सदा. मेरू तळाची ठाई जाण शिवकांची नगरी विस्तीर्ण. ब्रह्मसमुदाय परिपूर्ण अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे अपूर्व नगरी ते असे. शूद्र क्षेत्री सर्व धर्म वसे. वेद मार्गे वर्तती पै. वेद मर्यादा नुलंघिती कोणी. ब्राह्मणा पूजिती वर्णतिनी. शोत स्मार्त अवग्रहणी सदाचार्य ब्राह्मण वर्तती जे. नगराची रचना अति अद्भुत. पाहुन जननयन तटस्थ होत. रम्य गोपुरे लखलखित बरवी झळकत रवी किरणे. तया नगरी एक शूद्र जाण. नाम तयाचे विप्रदास म्हणून. बाहाताती सर्व ही जन सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा. एका विप्राची या घरी करून सेवाचा करी. निरंतर वर्ते सदाचारी विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा. तयाची भार्या पतिव्रता पूर्ण. नुलंगी कदा पतिवचन. तेही विप्रसेवा करून जाण कुटुंब रक्षण करिता ती. या उपरी एके दिनी मलमासे संधी जाणुनी. विप्र मेळात एक क्षणी स्नाना लागुनी चालिले. तव ते शूद्र कामिनी विनवी भ्रतारा लागुनी. समस्त जग मिळवणी स्नाना लागुनी जाताती. तरी आपण वर्णहीन याती केवी न घडेल पुण्यप्राप्ती. द्रव्य ही नाही संचिती जे दान पद्धती करावी. या लागी प्राणनाथा पाही विप्रासांगते चला सर्व ही. दान धर्माते धनते नाही परी करू देह पवित्र. स्नाने करून पवित्रता ऐसे वदतसे जन वार्ता. या लागी विप्राते प्रार्था न्याये तत्वता समागमे. ऐसे ऐकून उत्तर द्रवले शूद्राचे अंतर. मग प्रार्थून या द्विजवर निघाला सत्वर कुटुंबेशी. यात्रेचा समुदाय पातला. गोकर्ण क्षेत्राप्रती आला. पाहून ती तिच्या गंगा जळा तटस्थ झाला समुदाय. गंगा पाहताच नयनी तत्काळ पातका होय धुनी. समग्र जन स्नाना लागुनी तये स्थानी उतरले. नित्य करीती स्नानदानास यात्रा राहिले एक मास. विप्रासवे शूद्र ही स्नानास स्त्रिये सहित जातसे. नित्य स्नान विधी सारून मग पुष्पवादी आणुनी. नित्य पूजितसे शिव भवानी भावार्थ मनी आगळा. उभयता जाऊनी वनांत काष्टभारा आणि ती नित्य. त्याचा विक्रय करून सत्य द्रव्य संचय करिता ती. मौन्य न बोली ती कवनासी. नक्त राहती उपवासी. सायंकाळी सारी भोजनाशी नित्य नेनेसी वर्तत. ऐसे व्रत संपूर्ण एकमास उभयता आचरली निर्दोष. पाप जळाले निशेष नाही लवलेश तिळभरी. मग संचय जो धनाचा नित्य विक्रय काष्टाचा. तो काढून यातायाचा वेत तरी ये पै झाले. यथायुक्त मन भोजन करीते झाले उद्यापन. त्रयेची दशक पुपन्न केले अर्पण द्विजाते. मग शेवटी ते उभयता भोजनी बैसले तत्वता. घेऊन विप्राची मंत्राक्षता बिराड मार्गीच चालिले. तव नवल वर्तले तय क्षणी. रात्र झाली एक यामिनी. तव एक पिशाच मार्गस्थानी उभा येऊन ठाकला. विक्राळ वदन भयंकर. लंबबाहो विशाळ शरीर.
मुख पसरून क्षुधातुर धावला समोर ग्रासावया. तया ते पाहून उभयांनी तटस्थ ठेले तया स्थानी. तव दैव योग करुणी अपूर्व कहाणी पै झाली. पुण्य शरीरी शूद्र दंपत्य पाहुनी पिशाच प्रेत क्रूर भावना निरसून तेथे झाला बोलता शूद्रा ते. म्हणे महापुरुषा तू कोण येथे यावया काय कारण. मी तव शुद्धीत पिशाच गान करावया भक्षण आलो तुम्हा. परी तव दर्शने समाधान पावन झाले माझे मन. ते करिता संभाषण वाटे पावन होईन मी. आजवरी या पर्वत शिखरी मी फिरत होतो वनांतरी. व्रक व्याघ्र नाना परीक्षित धारी तसे परी गान धाय सर्वता. या क्षुदेत फिरे मी तत्वता. तव दृष्टीस देखील अवचिता विप्रदासा तुझ लागी. तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भवव्याधी. देऊन या पुण्य औषधी भवभय व्याधी हरावी. ऐकून तयाचे उत्तर शूद्र वदे तेव्हा प्रत्युत्तर. म्हणे तुझे होतासी थोर ते सविस्तर निवेदी. कवन पापास्तव पाहे पिशाच देह लादला आहे. तो सांगे लवला आहे पुढे उपाय विचारू. तेरू म्हणे ऐके स्वामी राजा. पूर्वी मी क्षेत्रवंशी राजा होतो पराक्रमी तेज पुंजा. शत्रू सहज पायातळी सर्वातरी दरारा पाहे. कापती सर्व ही राये. यवन मंडळी पाळी निर्भय नाही हे पापाची. पुण्यलेश नाही सर्वथा. स्वप्निने धर्म वार्ता. मार्ग पाडून तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या. परद्वारा असंख्यात मज घडले अपरिमित. माझे या पापा नाही गणित सौख्य अमित भोगिले. अपमर नेने सर्वता प्रजेते नागवी तत्वता. त्याची या शापे मजताता क्षय रोग लागला पै. त्या योगे मृत्यू पावला संयोग. यमदूती करशुनी या अंग. दुर्धर माझा पाप भोग जाणून जाची ती मज लागी. मी दान धर्म केलाच नाही अतिताभ्यागत नेने काही. तीर्थ पर्वणी स्वप्नीही पाहिली नाही पापिष्टे. द्रव्य असूनी माझे पदरी. मी तव तीर्थदान न करी. सरील या विश्वाची दोरी नरका घोरी टाकिले मज. मग तेथे बहु पस्तावलो आहात देवा स्वधर्म आचरलो. पापा ते मी नाही भ्यालो मदबळे करून या. मग तेथे उपावन नसे काही. हिमकुटी झालो सोदेही. द्रव्य जोडिले तेही राहिले जेथीचे तेथीची. व्यर्थ गेली माझी वयसा. पाप बळे जोडीला पैसा. संसार कारणी सर्व आशा शेवटी नशा पावलो. मिळून काका मामा आत्या बंधू भगिनी आणि चुलत्या. मिळून या मज भोवत्या वाटोळे केले द्रव्याचे. सासू सासरा वहिनी सुना जावाई काकी मामी. आपा बाबा सर्वांनी विडिले मज लागी धनलोभे. शेवटी अंतकाळ आला सकळ झाली सभोवती गोळा. हात देऊन कपाळा रडती खळाखळा धनासाठी. म्हणती छत्र गेले आमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे. शेवटी नाही कोणी कोणाचे सर्व ही जायाचे सर्व लेणे. ऐशी गती माझी झाली शेवटी यमयातना प्राप्त झाली. सर्व आटले तये काळी सोडविता बळी न दिशे पै. काळाचे मुखी होनी सर्वता न देखो कोणी सोडविता. या लागी विचक्षण जनी तत्वता मोक्ष पंथा स्मरावे. ऐका सद्गुरु वांचुनी उपाव नाहीच त्रिभुवनी. तुची सोडवे काळापासून इतरांची कहाणी न चलेची. ऐसा मी फार पस्तावलो शेवटी रवरवी पडता झालो. तेथे बहुत जाजावलो कुसमुसलो अंतरी. तेथे कुंभ पाक कुंड तळी विस्तीर्ण लहान तोंड. तया माझी नरक भरला उदंड. तुची दंड प्रणेता येते. त्या माझी निवून टाकीते एकावरी एकरी चविती. उसंत नाही निगया प्रति बुचकळ्या घेते कायिक. तवटोले देती यमदूत मागुते आत लोटीत. नाकी तोंडी भरत नरक तो. कैसे जाचनी दिवस बहुत भोगिली सहस्त्र वर्ष पर्यंत. शेवटी मज काढून देत पिशाच येऊनीत टाकिले. तेथे क्षुधा लागता बहुत परिसंकीर्ण रंध्र मुखात. कवळ मध्ये अडकत क्षुधा शांत न होय. उदक प्राशनाशी नाही संवदनीचे किंवा अस्वच्छ देही. निर्मळ पाहता ते नाही ऐसे देही दुःख यातना. वस्त्र नाही दिगंबर वृक्षावरी आमुचे घर. ऐसा भोग 30,000 सत्तर भोगावा. या लागी भाकितो करुणा कृपाळू तू तापशिराना. देऊन काही पुण्यदाना निवारी यातना माझी हे. अवघे गेले सुखाचे सांगती. शेवटी झाली हे माझी गती. कृपा सागरा दया मूर्ती करी निवृत्ती पापाची. ते वडा उपकार करी सुकृत बांधे आपुले पदरी. चुकवी माझी जन्म मरण फेरी थोर उपकारी बुडेन मी. ऐशी करुणा दिनवाणी ऐकून क्षुद्र द्रवला अंतकरणी. मग उदक करी घेऊन संकल्पनी सोडित. म्हणे महापुरुषा ऐक तू तव कर्म पातकी देख. तू ते पाहुनी अधिक दया माते उपजली. तरी सप्तदिन स्नानाचे फळ मी आचरी जो केवळ. मला महात्माचे निर्मळ ते हे जळ असे पै. या सप्तदिनाचे पुण्य करून तुझे पाप क्षाळन तत्काळ जाई उद्धरून. ऐसे म्हणून उदक सोडिले. ते उदक पडता प्रेतहस्ती. तेथे आश्चर्य झाले श्रुती. अवधारा हो परमप्रीती महापातकी उद्धरला. तत्काळ दिव्य देह पावला. प्रेतभाव सर्व लोपला. तव अकस्मात देखिला घंटारव स्वर्गीचा. दिव्य विमान स्वर्गीहुनी तत्काळ उतरले ते क्षण. लकलकित देवगण उभे येऊन ठाकले. पिशाच उद्धरला तत्काळ विमानी बैसविनी.
गेला ते वेळ नेत्री पाहते झाले सकळ म्हणती धन्य फळ स्नानाचे मल स्नान अगाध महिमा कृपाळू तो सर्वोत्तमा धन्य या शूद्राच्या नेमा केले कर्म अघटित होय पुण्याचे दान केले ऐसे कधी देखील न ऐकिले ऐसे अपापिया ते उद्धरिले अनुपम्य केले या शूद्रे आश्चर्य करून सर्वांनी येऊन लागती शूद्रचरणी जय जयकार गोकर्णी प्रवर्तला आदरे मग नाना परी दिव्यान्न ठाई ठाई विप्रभोजन होता पुराण कथा श्रवण आनंदपूर सर्वाते ऐसा मलमास स्नान महिमा निवेदिला श्रुते या तुम्हा जो कतीला सार्वभौमा श्री विष्णू लक्ष्मीते तोची प्राकृत भाषे वैखरी भरविला श्रुती यांचे कर्णद्वारी न्यून पूर्ण तोचे तुरी क्षमा मजवरी पैकी जे फल महात्मा आगाध महिमा जेने संतोष पुरुषोत्तमा म्हणून धरीजे आतिनेमा अनुक्रमे संपादावा काही धन न लागता बहुत फुकांचे पुण्य असे जोडत या लागी साधा विहिता हित हिची विहित सर्वदा शेवट कोणी कोणाचे नाही एकटे पडणे लागे प्रवाही धन्य धान्य ते सर्व ही राही जेथील तेथे जी त्या लागी करा काढाकाढी साधा बापानो लवड सवडी जेणे सुटे काळाची ओढी ऐशी तातडी करावी इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सूत विरचित 19 गोड हा